बातमी जळगाव जिल्ह्यातून। जळगाव जिल्ह्याच्या तापमानामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्याचं तापमान 45 अंशांच्याही पार गेलंय। 2च दिवसात जिल्ह्याचं तापमान 4 अंशांनी वाढलंय। या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे। उष्णतेचा दाह टाळण्यासाठी नागरिकांकडून पारंपरिक शीतपेयांना मागणी होती आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्ह्याचे तापमान हे 45 अंशाच्या पार गेले आहे। गेल्या 2 दिवसात जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 4 अंशांनी वाढले असून वाढत्या तापमानामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे। याचाच परिणाम जो आहे हा जनजीवनावर देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचं चित्र हे पाहायला मिळते आहे। एकंदरीतच वाढत्या उष्णतेमुळे उन्हाचा कडाका जाणवत असल्याने उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी खरं तर शीतपेयांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं चित्र जे आहे हे पाहायला मिळते आहे। आणि प्रामुख्याने ताक असेल, कैरीचं पन्हं असेल अशा पारंपरिक पेयांना जे आहे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे। एकंदरीतच वाढत्या तापमानामुळे व उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी खरं तर नागरिकांकडून खबरदारी म्हणून अशा पद्धतीने शीतपेयांना मागणी वाढली असून आपल्यासोबत शीतपेय व्यावसायिक आहेत। आता काय सांगणार, खरं तर गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे आणि मोठ्या प्रमाणात शीतपेयाची मागणी वाढली आहे। हो सर, ऊन जास्त वाढलेले आहे। ते ऊन वाढल्यामुळे असं कैरीचं पाण्याची जास्त मागणी वाढलेली आहे आणि आमचं कसं कैरीचं पाणी गुळाचं असल्यामुळे जास्त मागणी वाढलेली आहे। गुळाचं पन्हं आणि कैरी हे खरं तर एक पारंपरिक पेय मानलं जातं आणि कुठेतरी उष्णतेचा दाह कमी होतो। हो, कैरीचं पाण्यामुळे कसं ऊन पण लागत नाही आणि शरीराला थंड वाटतं आणि शरीराला खूप चांगलं असतं कैरीचं पन्हं म्हणून जास्त आमच्या कैरीचं पन्हाला जास्त मागणी झालेली आहे। गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी मागणी अधिक आहे। हो, अधिक जास्त मागणी यावर्षी। निश्चित हे होते आपल्यासोबत खरं तर शीतपेय व्यावसायिक। एकंदरीतच गेल्या वर्षीच्या तुलनेत जे आहे यावर्षी शीतपेयांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे, कारण सलग दुसऱ्यांदा जिल्ह्यात जे आहे ती उष्णतेची लाट पसरली आहे। पुढील काही दिवस जळगाव जिल्ह्यात अजूनही तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ राहणार असून सोबतच उष्णतेची लाट देखील कायम राहणार असल्याचा अंदाज जो आहे हा हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।